नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर येण्याचं कारण वेदंतरी आर्थिक फसवणूक प्रकरण आणि ह्या आर्थिक फसवणूक प्रकरणासंदर्भात जी लोकशाही मार्गाने जी लढाई सुरू आहे, ह्या लढाईच्या बाबत जे आता सध्याची काय अपडेट आहेत आणि सध्याचा निर्णय काय आहे, त्या संदर्भात आपणाला मी आज सांगणार आहे. तर ही जी लोकशाही मार्गाने लढाई सुरू आहे, ही लढाई आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयापासून आता महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, तेच सध्या गृहविभागाचे मंत्री आहेत. ह्यांना आपण लेखी पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहेत आणि त्या पद्धतीनं आता आपण असा एक निर्णय घेतलेला आहे की एक शिष्टमंडळ ज्या लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे आणि ज्या लोकांना वाटतंय की आपले पैसे आपल्याला परत मिळायला पाहिजेत, जे आपल्या कष्टाचे पैसे आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजेत. ह्यासाठी जर तुम्हाला लढायचं असेल तर ही लोकशाही मार्गाने तुम्हाला लढण्याचा एक मार्ग आम्ही तयार केलेला आहे. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फसवणूक किंवा अविश्वास निर्माण होईल असं काम आपल्याला करायचं नाही. कारण ही लढाई सरळ आपली राज्य सरकारकडे आहे. राज्य सरकारला आपण सांगू इच्छितो की बाबा, अशा कंपन्या ज्या बेकायदेशीरपणे लोकांना जादाचे पैसे रिटर्न करण्याच्या बेसवर पैसे घेतात आणि लोकांची फसवणूक करतात आणि त्यानंतर अशा लोकांची दखल म्हणावी अशी घेतली जात नाही. म्हणून ही आपली लढाई आहे. आपण राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्यापर्यंत तुमचं जी काही वेदना आहेत ते पोचवण्याचं काम केलेलं आहे. आता ह्या वेदना किती तीव्र आहेत, म्हणजेच काय तर आर्थिक किती नुकसान तुमचं झालेलं आहे आणि ते नुकसान सदर ज्या व्यक्तीने फसवणूक केलेली आहे त्या व्यक्तीने ती नक्की काय केलं, का लोकांचे पैसे परत देत नाही, ते कोर्ट मॅटर असेल किंवा तपास यंत्रणेचा जो भाग आहे तो भाग एका बाजूला आहे. मग एवढे लोक जी आता मी बघितले, एवढे लोक आता सध्या ह्या सगळ्या गोष्टीपासून त्रस्त आहेत. त्यांची आर्थिक फसवणूक, त्यांची जी परिस्थिती आहे आताची अतिशय बिकट आहे. ह्या महिन्यामध्ये आपण बघितलं की ज्या व्यक्तीने पैसे तुमचे किंवा ज्या कंपनीच्या संदर्भात जो व्यक्ती जबाबदार आहे त्या व्यक्तीची भाषा, त्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे हे आपण बघितलेलं आहे. काय लोकांचं सगळे बोटं सारखे नसतात, प्रत्येकाचा विचार वेगळा असतात. कुणी म्हणणार आम्ही पोलिटिशियनच्या मार्फत आम्ही गुन्हा दाखल करू, काय म्हणणार आम्ही डायरेक्ट कोर्टामध्ये जाऊ, तर काही लोक म्हणणार आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही त्याच्याकडून पैसे घेऊ किंवा जे व्यक्तीला आम्ही दिले त्यांच्याकडून पैसे घेऊ. अशा अनेक प्रकारच्या प्रत्येकाच्या मानसिकता, प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाची पद्धत असू शकते. परंतु आपली जी पद्धत आहे ती एक लोकशाहीला आणि एक फॉरवर्ड म्हणण्यापेक्षा एक योग्य पद्धतीने आपण चालवलेल्या लोकशाही मार्गाने. तुमचं कोर्ट असेल, पोलीस स्टेशनच्या बाबतीत तक्रार असेल, तो भाग तुमचा आहे, तो योग्य आहे का अयोग्य आहे, तर ते योग्य आहे. परंतु ह्या मार्गाने आपल्याला लढलं पाहिजे, म्हणून आपण पत्रव्यवहार केलेले आहेत. आता आपल्याला एक शिष्टमंडळाची निर्मिती करायची आहे. आता या महिन्यामध्ये आपण अगोदरच्या लाईव्हमध्ये बघितलं की लोकांना आपण आव्हान केलं, बरेच लोक आपल्यापर्यंत आली, अनेक डाटा आपल्यापर्यंत यायला लागलेला आहे आणि तो डाटा आलेला आहे. आता काही लोकांनी जे लोक बाधित झालेले आहेत, आर्थिक फसवणूक झाली, अशा लोकांचे जे काही पुरावे आहेत, तुमची फसवणूक झालेले पुरावे, त्या संदर्भात कागदपत्र लोक गोळा करत आहेत. तर ह्या संदर्भातची आजची अपडेट आता काय करायचं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतो की आता हा महिना आता संपेलच, म्हणजे 15 मे पर्यंत सर्व ज्या लोकांना आमच्या या लोकशाही मार्गाच्या लढ्यामध्ये सामील व्हायचा आहे, जो लोकशाही मार्गाचा लढा आपला आहे, त्यामध्ये आपण हे सगळा डाटा, ज्याची फसवणूक झाली तो सगळा डाटा माननीय मुख्यमंत्री साहेब, जे गृह विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे आपल्याला हा डाटा द्यायचा आहे शिष्टमंडळामार्फत. आणि एवढ्या लोकांची आमची फसवणूक झालेली आहे तर हे पैसे आम्हाला परत मिळावे जे आमच्या कष्टाचे आहेत, अशा पद्धतीची विनंती आपण त्या पत्रामध्ये करणार आहे. त्यामुळं ऑलरेडी आपण केलेला आहे, फक्त आता तो जे लोक आहेत बाधित लोक ते आता ते आपल्याला तिथं समोर आणायचे आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता ह्यामध्ये अनेक बऱ्याच डीप गोष्टी आहेत, त्या आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून सांगू शकत नाही, हे लक्षात घेतलं आहेत. काय प्रायव्हसी आहेत ते आपल्याला तशा ठेवावं लागणार आहेत. त्यामुळे जी व्यक्ती बाधित आहे आणि ज्यांच्याकडे पुरावा आहेत, ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असेल किंवा कॅश पेमेंट दिला असेल, तर त्यासाठी काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिसला संपर्क करा.
आणि 15 तारखेच्या आत 15 मे पर्यंत मला संपर्क करा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कॉलच्या माध्यमातून किंवा आपल्या ऑफिसला भेटा. आपला ऑफिस मी तुम्हाला पत्ता सांगतो. नातेपुते, जे आळंदी पंढरपूर रोड आहे 965, जो आता जिथून आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची वारी निघते त्या मार्गावरती नातेपुते शहर आहे. नातेपुते शहरामध्ये तुम्ही आल्यानंतर जिथं पालखी विसावा असतो, मुक्काम असतो, पालखी मैदान, त्या शेजारीच आपलं ऑफिस आहे. म्हणजे पालखी मैदान आणि आपलं ऑफिसची पायरी एकच आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही या, भेटा. तुमचे फोनवर बोलू शकत नसताल, व्हॉट्सअपवर बोलू शकत नसताल तर प्रत्यक्षात भेटा. येताना तुमची जी फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात जे पुरावे आहेत ते घेऊन या. मग तुमचा जो ग्रुप असेल, एकमेकामध्ये तुमचं जर कनेक्शन असेल, पैशामध्ये एकमेकाचे पैसे गुंतले असतील, त्यातून मार्ग काढायचा असेल तर ते तुम्ही ग्रुपने आला तरी चालेल. परंतु 15 मे नंतर जेवढे लोक येतील त्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही पुढे लढाई चालू करणार आहे. त्यानंतर जे लोक राहतील ते त्यांच्या पद्धतीनं ते जाऊ शकतात. कारण आता वेळ कमी आहे. आम्हाला आमची लढाई आमच्या पद्धतीनं आम्ही लढणार आहे. आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही. फक्त लोकांचे पैसे कसे मिळतील यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे. आणि लोकशाही मार्गाने लढाई आहे. त्यामुळं एवढ्या लोकांचे पैसे आहेत, एवढे पैसे सर साहेब, मुख्यमंत्री साहेब एवढे पैसे, गृहमंत्री साहेब एवढे पैसे आमचे आहेत, ह्यांनी आम्हाला फसवलेलं आहे, ते पैसे आम्हाला रिटर्न मिळाले. एवढाच विषय फक्त आपण तिथे घेऊन जाणार आहे. ओके. तर 15 मे पर्यंत ज्या लोकांना ह्या आमच्या लोकशाही मार्गाने ह्या चळवळीमध्ये यायचं असेल, एक शिष्टमंडळ आम्ही तयार करतोय. 15 तारखेच्या नंतर आम्ही शिष्टमंडळामध्ये कुणाला घ्यायचं, काय घ्यायचं त्याचा निर्णय घेऊ. आणि त्यानंतर मग आम्ही तिथं जाऊ, पोहोचू, पत्र देऊन. ऑलरेडी पहिलं पत्र दिलेलं आहे, भेटवेळ मागितलेला आहे. तर ती वैयक्तिकरित्या आम्ही मागितलेली होती. तर बऱ्याच लोकांनी म्हटलं की सर आपण शिष्टमंडळ करून बरेच लोक घेऊन जाऊ, जेणेकरून तिथपर्यंत आपण पोचू शकतो. ज्या लोकांना शिष्टमंडळामध्ये सामील व्हायचं असेल त्याचा निर्णय आपण 15 मे पर्यंत घेऊ. तर 15 मे लक्षात घ्या, शेवटची तारीख मी तुम्हाला देतोय 15 मे. पुढच्या महिन्यातील तुमचं काय असेल डॉक्युमेंट, पुरावे सादर करा, माझ्याजवळ आणा. जेवढे येतील तेवढ्या आम्ही तिथपर्यंत जाणार आहे, हे तुम्हाला यामध्ये सांगतो. आणि लवकरच पुढचं अपडेट देण्यासाठी वाटलं तर 15 मेच्या अगोदर एखादं लाईव्ह होईल. नसेल तर डायरेक्ट 15 तारखेच्या नंतर मग काय निर्णय घेतला असेल ते सांगितलं जाईल. परंतु 15 तारखेनंतर जर तुम्ही आमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला, डाटा तोपर्यंत आम्ही तयार केला असेल सगळा, तर परत आम्हाला त्यामध्ये ॲडिशनल करता येणार नाही. त्यामुळे 15 तारखेच्या सगळ्यांनी यामध्ये सामील व्हा. ही लोकशाही मार्गाने लढाई आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला अडचण निर्माण होणार नाही, ही त्या माध्यमातून सांगतो. आणि थांबतो. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या किंवा कॉल करा 9403 87 48 85. 9403 87 48 85 व्हॉट्सअप नंबर आहे. कॉल बी करू शकता, काय अडचण नाही. पुन्हा सांगतो 15 मे 2026. तुम्ही जर ह्यात सामील झाला तरी लढाई आपण चांगल्या फोर्सने, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे पैसे कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर मग 15 तारखेनंतर तुम्ही आला तर आम्हाला बऱ्याच गोष्टी परत त्यामध्ये ॲडिशनल करता येणं थोडंसं अवघड जाईल. त्यामुळं आम्ही प्रत्येकाचा विचार करू शकत नाही मग नंतर तुम्ही आल्यानंतर. त्यामुळं या, आणि हीच एक पर्याय आहे चांगला, हे माध्यम तुम्हाला सांगतो. समजण्याला की सहाय्य काफी होत आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठल्याही अशा अफवांना बळी पडू नका. इथं तुमचं चुकीच्या पद्धतीने तुम्हाला काय ते सांगणार, दिशाभूल करणार, हा मार्ग आपण सरळ राज्य सरकारकडे जातो, त्यामुळे तो फसवायचा विषयच नाही. आपला मार्ग चांगलाच आहे, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.